राजस्थानच्या राजकारण्यांनी उंटावरच्या शहाण्यांनी आपण म्हणूयात जो एक खेळ गेले महिनाभर चालवला होता त्याला एक पूर्णविराम 14 ऑगस्टला मिळाला। हा पूर्णविराम सध्यापुरता आहे, काही काळाच्या नंतर परत त्याचा दुसरा एक प्रयोग आपल्यासमोर सादर होईल। सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने एक प्रश्न निर्माण होतो की हे सगळं घडलं कशासाठी। 10 जुलैला आपल्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले, आपल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या एका जबाबदार व्यक्तीवरती आपण राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करतो। मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी SOG स्पेशल ऑपरेशन ग्रुपद्वारे एक गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आला आणि त्याच्यामुळे त्याचा सुगावा लागताच उपमुख्यमंत्री जे होते सचिन पायलट ते आपल्या काही सहकार्यासह त्यांनी राज्याची सीमा सोडली आणि हरियाणामध्ये जाऊन त्यांनी डेरेदाखल झाले। त्याच्यानंतर मधल्या काळात जे काही घडलं ते आपण सगळ्यांनी बघितलं। त्याच्यामध्ये माहितीचा अतिरेक व्हावा इतक्या पद्धतीने त्या सगळ्या बातम्या परत आपल्यासमोर येत राहिल्या। पण एक अतिशय गंभीर मुद्दा सामान्यांच्या दृष्टीने असा आहे की या सगळ्यातून लोकांसाठी नेमकं काय घडलं आणि त्याहीपेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे सामान्य करदात्याचा जो पैसा या सरकारी यंत्रणा राबवण्यासाठी वापरला जातो तो कशामुळे। एक तर यांच्यावरती जेव्हा गुन्हे दाखल केले गेले तेव्हा त्याची तड लागायला पाहिजे होती, तसं काही झालं नाही, ते गुन्हे वापस घेण्यात आले। अशोक गेहलोत यांनी सचिन पायलटवरती अधिकृतरित्या सरकारी पातळीवरती जे गुन्हे दाखल केलेले होते ते वापस घेतले। दुसरी गोष्ट म्हणजे जे सभापती होते CP जोशी, विधानसभेचे जे सभापती होते, त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि नंतर ती याचिका वापस घेतली। म्हणजे आधी गुन्हे दाखल केले ते वापस घेतले, याचिका दाखल केली ती वापस घेतली। इतकंच नाही तर आमचे आमदार विरोधी पक्ष म्हणजे भाजप कसा फोडू पाहतो आहे आणि 25-35 कोटी रुपये त्याची कशी किंमत लावली जाते आहे आणि ह्याचे फोन कॉल ते फोन कॉल रेकॉर्ड केले गेले, ते पुरावे म्हणून सादर केले गेले जेव्हा त्यांच्यावरती चौकशीची वेळ आली। आणि इतकंच नाही तर जेव्हा एखाद्याचा फोन आपण टॅप करतो तेव्हासाठी जी एक परवानगी लागते किंवा जी काही त्याची प्रक्रिया असते ती फॉलो केली गेलेली नाही, अवलंबली नाही, हे लक्षात आल्याच्या नंतर आणि जेव्हा हळूहळू हे प्रकरण पुढे जायला लागलं ते पण आरोप जे होते ते पण मागे घेण्यात आले। म्हणजे एक इतका विचित्र प्रकार या पूर्ण राजस्थानमधल्या ह्या उंटावरच्या राजकीय शहाण्यांनी जो केलेला आहे की गुन्हे दाखल करायचे वापस घ्यायचे, सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करायची ती वापस घ्यायची, आरोप करायचे ते वापस घ्यायचे। या सगळ्यातून सरकारी यंत्रणेचा जो वापर केला गेला तो जास्त आक्षेपार्ह गोष्ट आहे। सचिन पायलट बरोबर आहेत का अशोक गेहलोत बरोबर आहे हा राजकारण्यांचा विषय आहे। आज तात्पुरतं त्याचं एक सोल्युशन निघालेलं आहे, पण नंतर पुन्हा मतभेद उपस्थित होतील, सरकार बदलेल, सरकार बदलणार नाही, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी। अजून एक गंभीर गोष्ट अशी घडली की या सरकारवरती विश्वासदर्शक ठराव आणण्यासाठी म्हणून विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यात आलं। तेही केव्हा, कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे हे तर आहेच आहे। इतकंच नाही, ज्या दिवशी हा विश्वासदर्शक ठराव 15 ऑगस्टच्या आधी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जेव्हा चर्चेला आला त्या दिवशी जयपूरमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पूर आला। हा पूर इतका विचित्र होता की त्या पाण्याबरोबर माती पण वाहून आली आणि ज्या विविध वाहिन्यांनी जे छायाचित्र दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये अख्खच्या अख्खं ट्रॅक्टर किंवा मोठ्या मोठ्या 4 चाकी गाड्या पण त्या मातीमध्ये दबून गेलेल्या आहेत। पूर येतो आणि पुरामध्ये पाणी साचतं आणि काही काळाच्या नंतर पाणी ओसरतं हे आपण माहीत होतं आपल्याला, पण ह्यावेळेस राजस्थानमध्ये जयपूरला पुराबरोबर माती वाहून आली, त्या मातीमध्ये मोठ्या मोठ्या गाड्या दबल्या। इतकंच नाही, हा विश्वासदर्शक ठराव ज्या वेळेस चर्चेला आला होता त्यावेळेस सगळे आमदार जेव्हा विधानभवनाकडे निघाले होते त्यांची पण बस फसली, त्या पाण्यामध्ये त्या मातीच्या दलदलीमध्ये ही बस अडकली, सुरक्षा दलांना त्यांना सोडवावं लागलं आणि असं करून अशा पद्धतीनं हे सगळे आमदार, त्याच्यामध्ये स्वतः म्हणजे ज्यांनी बंड केलं ते सचिन पायलट सुद्धा होते आणि ज्यांच्या विरोधात बंड केलं ते अशोक गेहलोत सुद्धा होते, हे सगळ्यांना सुरक्षा दलांनी उचलून सुरक्षितरित्या प्रयत्न करून त्या विधानसभेमध्ये पोहोचवलं। त्या ठिकाणी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला। लक्षात घ्या, हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाला। आवाजी मतदानाचा अर्थ असा होतो की प्रत्यक्षामध्ये मतमोजणी झालीच नाही, कोणाच्या बाजूनं किती आमदार आहेत हे गुपित राखलं गेलं। म्हणजे जो हा एक खेळ एक जवळपास 35 दिवस म्हणजे 10 जुलैपासून सुरू झालेला होता आणि 14 ऑगस्टला संपला, 35 दिवस हा जो खेळ खेळला गेला होता, कोणाच्या मागे किती आमदार आहेत आणि शेवटी ज्याचा प्रत्यक्ष निकाल लागला तेव्हा जाहीरच झालं नाही की कोणाच्या पाठीमागे किती आमदार आहेत ते। म्हणून हा प्रश्न गांभीर्याने येतो की तुमचा राजकीय खेळ झाला असेल पण सर्वसामान्य जनतेच्या हाती काय आलं खेळ।
कारण की त्यांना जेव्हा परिस्थिती गंभीर होते, जेव्हा प्रशासनाने ठामपणे लोकांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, अशा वेळी त्यांना विविध पद्धतीनं मदत करायला पाहिजे. ती न करता राजकारणाचा खेळ खेळला गेला. जसं काही विश्वासदर्शक ठराव आणण्यासाठी मुळात अविश्वास कोणी व्यक्त केला होता, ज्यांनी व्यक्त केला होता ते पक्षामध्ये परत वापस आले. हा विचार करायची गरज आहे. सर्वसामान्य लोकांची एक जबाबदारी आहे आणि ती आपण नेहमी विसरतो. आपण 5 वर्षातून एकदा मतदान करतो आहोत आणि विसरून जातो आहोत. पण 5 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक वेळी ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे त्यांच्यावरती सर्वसामान्य जनतेचा अंकुश विविध माध्यमांनी ठेवायला पाहिजे. माध्यमांनी ठेवायला पाहिजे, ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो. पण हे घडलं का? राजस्थानमध्ये 35 दिवसाचा जो राजकीय खेळ केला गेला त्याच्यामध्ये हे दिसलं नाही. राजकारण्यांनी खेळ केला ते कुठं ज्या ठिकाणी ते एखाद्या हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं, ठीक आहे, त्या हॉटेलची बिलं कोणी मोजले असतील ती गोष्ट वेगळी. पण ह्या सगळ्यासाठी सुरक्षा यंत्रणेवरती ताण आला, सरकारी यंत्रणेवरती ताण आला. गुन्हे दाखल करत असताना सरकारी यंत्रणेचाच वापर करून घेतला आला, नंतर परत ते गुन्हे वापस घेतले गेले. न्यायव्यवस्थेचा वापर करून घेण्यात आला. तुम्ही न्यायालयामध्ये गेला, कारण की त्यांच्यावरती एकदा गुन्हे दाखल केल्यानंतर सचिन पायलट न्यायालयामध्ये गेले. सचिन पायलटांच्या विरोधामध्ये पुन्हा सत्ताधारी परत एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. हा जो सगळा खेळ चालला याच्यामध्ये न्यायव्यवस्थेचा वापर झाला, याच्यामध्ये सरकारी यंत्रणेचा वापर झाला. आणि ज्याला आपण माध्यम म्हणतो, माध्यमांनी ह्या काळात इतक्या बेजबाबदार पद्धतीनं बातम्या दिलेल्या आहेत. किती आमदार फुटले, त्यांची संख्या कमी जास्त दाखवणे, त्यांचे फोटो दाखवणे, त्या फोटोमध्ये एक एक आमदार मोजणे. इतकंच नाही की जेव्हा गेहलोत स्वतः आपल्या बरोबरचे आमदार घेऊन राजभवनावर गेले आणि राजभवनावरती घेराव घालून बसतो असं म्हणून सांगितलं. इतकंच नाही, त्यांचं एक फार आक्षेपार्ह वक्तव्य अशोक गेहलोतचं या काळात आलेलं आहे की जर जनता रस्त्यावरती उतरली, ते राज्यपालांना अशी धमकी देतात अप्रत्यक्षरित्या, जर जनता रस्त्यावर उतरली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. त्याच्यानंतर मग राज्यपालांनी ज्या पद्धतीनं पावलं उचलली आणि नंतर मग पुढचा गंभीर प्रसंग टळला. आता सगळ्यांनी याचा विचार करायची गरज आहे की ही जी काही राजकीय यंत्रणा आहे, ज्या पद्धतीनं ही वागती आहे, त्याच्यावरती आपण एका विशिष्ट पद्धतीनं अंकुश ठेवायला कमी पडलो, म्हणून ह्यांना या पद्धतीनं वागता येते. जसं दंगे केल्याच्या नंतर त्या दंगेखोरांची जर ओळख पटली तर त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीची भरपाई करून घ्यावी, असं धोरण योगी सरकारने उत्तर प्रदेशमध्ये ठरवलं होतं. त्याप्रमाणे काही कारवाई झाली. दिल्लीच्या दंग्यामध्ये पण ही कारवाई झाली आणि तिसरं आता कर्नाटकच्या दंग्यामध्ये, बेंगलोरच्या दंग्यामध्ये पण ही कारवाई होती आहे. माझं तर असं गंभीर म्हणणं आहे, आरोपच आहे की जेव्हा अशा काही राजकीय खेळ केला जातो आणि ह्या खेळामध्ये सरकारी यंत्रणेचा वापर होतो, म्हणजे सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाचा नासडा केला जातो, या राजकीय व्यक्तीकडून हे पैसे वसूल केले गेले पाहिजेत. कारण की ही यंत्रणा सर्वसामान्य लोकांच्या, सर्वसामान्य करदात्यांच्या पैशातून पोचलेली असते आणि तिनं जी मूलभूत कामं करावीत, आत्ता करोनाच्या काळामध्ये जे संकट होतं, पूर आल्याच्या नंतर आताही पूर्ण राजस्थानमध्ये परिस्थिती गंभीर आहे आणि अशा काळी तुम्ही तुमच्या राजकीय खेळापैकी ह्या सगळ्या यंत्रणेला वापर करता, हे अतिशय गंभीर आहे. पण ह्याचा विचार फारसा होत नाही. आपण फक्त ती जी काही चढाओढ झाली त्याच्यामध्ये कोण जिंकलं, पायलट जिंकले का गेहलोत जिंकले, याच्यावरतीच आपण गुंग राहिलेलो आहोत. किंवा ही खेळी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कसं प्रत्यक्ष त्याच्यामध्ये भाग घेतला ह्याच्यामध्येच गुंग राहिलेलो आहोत. पण हे सगळं करत असताना जेव्हा सर्वसामान्य लोकांना अतिशय निकडीची गरज होती, अशा वेळी प्रशासन त्यांच्या पाठीशी उभं राहताना दिसत नाही, त्यांच्या समस्या सोडवताना दिसत नाही. ही गंभीर बाब आहे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.